जैविक आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस. ज्यांच्या जन्मामुळे ह्या देशातील प्रत्येक व्यक्ती असं म्हणेल तो सुखी झाला. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्या समाजाने सतत विषमतेची वागणूक दिली. त्यांनी मात्र समाजामध्ये समता प्रेरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राग नाही धरला. त्यांना मिळाली विषमता, पण मात्र त्यांनी समाजाला समता देण्याचा प्रयत्न केला, समता पेरण्याचा प्रयत्न केला, समाजात समता प्रस्थापित करण्यासाठीचा प्रयत्न केला मरेपर्यंत, आयुष्यभर, शेवटच्या श्वासापर्यंत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका. का शिकायचं आहे? तर शिक्षणाने, विद्येने तुम्हाला खरं काय आणि खोटं काय यातील फरक समजेल, यासाठी शिकायचं आहे. तुम्हाला चिकित्सा करता येईल याच्यासाठी शिकायचं आहे. तुम्हाला तुमचं शोषण नाकारता येईल याच्यासाठी शिकायचं आहे. शिकायचं कशासाठी आहे? ह्या सगळ्या गोष्टींसाठी. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघटित व्हा म्हणजे काय? एकत्र या. तुमची ताकद एकत्र करा. आणि संघर्ष करा. संघर्ष कशासाठी करायचा आहे? तर शिक्षणाने जे आपल्याला चूक आणि बरोबर कळलं, ज्या परंपरा, ज्या प्रथा, ज्या रूढी, ज्या गोष्टी माणसाचे शोषण करणाऱ्या आहेत, अन्याय करणाऱ्या आहेत, ज्या चुकीच्या आहेत, त्याला चूक आणि चूकला चूक म्हणण्याची तुमची क्षमता विकसित झाली पाहिजे. आणि त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तुमचा संघर्ष असला पाहिजे. त्या अन्यायाविरुद्ध बोलण्यासाठीचा तुमचा संघर्ष असला पाहिजे. याच्यासाठी तुमचा संघर्ष असला पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं. आज मात्र आपण शिक्षण घेतोय, ते चांगला पगार मिळवतोय, आणि आपला संघर्ष मात्र पोटापुरताच सुरू आहे. स्वतःच्या वैयक्तिक जगण्यामध्ये पैसे मिळवणं आणि पोट भरणं याच्या पलीकडे आपला संघर्ष जात नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पोट भरणं विशेष नाही आहे. स्वतःच्या पोटापुरता कमवणं, कुटुंबापुरता कमवणं, कुटुंबाचं पाहणं, स्वतःचं पाहणं हे ठीक आहे. हा आपला रुटीनचा भाग. तुम्ही त्या पलीकडे काय विचार करतायत? तुम्ही त्या पलीकडे कसं स्वतःकडे पाहतायत, तुमच्या जगण्याकडे पाहतायत? तर कोणीतरी आपल्यासाठी लढतं आणि आपल्याला पुढचं आयुष्य सुंदर उपलब्ध होतं. आता आपण लढलो नाहीत तर आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला पुन्हा हा सुंदर समाज मिळणार नाही. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो संघर्ष होता तो समजून घ्या. तो नुसताच तुम्हाला पोटाला 2 भाकरी मिळवण्यापुरता तो संकोचित राहावा, मर्यादित राहावा याच्यासाठी नव्हता. संघर्ष मुळात तिथं संघर्षाचा अर्थ नव्हता. संघर्षाचा अर्थ हाच होता की शिका. शिक्षणाने तुमच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण होईल, कुतूहल निर्माण होईल, तुम्हाला खरं आणि खोटं यातील फरक समजेल. तुम्ही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची तुमच्यामध्ये ताकद निर्माण होईल. आणि पुन्हा नंतर तुम्ही संघटित व्हा आणि संघटित झाल्यानंतर शांततेच्या मार्गाने तुम्हाला तुमच्यावर होणारा अन्याय, अत्याचाराच्या विरोधात, समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करता आला पाहिजे, उभं राहता आलं पाहिजे, लढता आलं पाहिजे. त्यासाठी तुमचा संघर्ष असला पाहिजे. तर त्याला आपण पोटासाठीचं ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे आपण हा संघर्ष आपला जाऊ देऊ, पुढे बघूया. मला एक गाणं आहे, ते खूप आवडतं. मी काही गायक नाही, पण मात्र मी नक्की म्हणेल ते गाणं. मला आवडतं. मी नेहमी घरात असली का ते गुणगुणत असते. माझी आजी म्हणायची, ओवी ही जात्यावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. तर ह्या भीमाची कार्याची सावली आपल्याला मिळाली आणि हे कार्य पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करूयात, कृतज्ञ राहूयात. आमच्या जातीचा, आमचा आणि त्यांचा असा काहीच प्रश्न नाही. आपण सगळेच भीमाच्या कार्याचे लाभार्थी आहोत. आपल्याला सगळ्यांनाच
ह्या देशाचा मालक ह्या भीमाने बनवलं संविधानाच्या माध्यमातून, ते तुम्ही वाचा हां. आणि हा संघर्ष जरा पोटाच्या पलीकडे बघायला सुरुवात करा हां. आणि जरा पोटाच्या पलीकडे त्याचा विचार करायला शिका. एवढंच तुम्हाला सांगेल. पुन्हा एकदा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना सदिच्छा. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती.